तर नमस्कार भावांनो, मी योगेश जॉब करतो मलेशिया देशामध्ये ॲज ए कॉन्टिनेंटल शेफ म्हणून मागील 2 वर्षापासून. तर तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या विकेंड मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज मलेशियातील काही नजारे रेकॉर्ड करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून तुम्हाला नवीन काही पाहायला व शिकायला मिळेल व मला अनुभव मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज मला थोडं मलेशियातील CMB बँकमध्ये जायचं होतं कारण माझा ATM चालत नव्हता. त्यासाठी मी माझं पासपोर्ट व परमिट घेऊन बँकमध्ये गेलो. तेथील ते काम डन करून बँकेची स्लिप वगैरे भरून त्यानंतर मी त्याच्याच बाजूला एक शॉपच्या समोर टेंट वगैरे लागलेला होता दिसला व मी ते पाहण्यासाठी गेलो. तर मला कळालं हे सर्व सामान विकण्यासाठी ठेवलं आहे कारण आता नेक्स्ट मंथमध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये मलेशियामधील नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. जसं आपल्याकडे पाडव्याला वगैरे होते तर यांची ते फेब्रुवारीमध्ये होते. त्यासाठी यांनी वेगवेगळे सामान विकायला ठेवलं होतं. मग मी रूमकडे निघालो. रूम जवळच होती 1 किलोमीटर अंतरावरती. रूमकडे जात असताना मला मर्सिडीजचं शोरूम दिसलं व तिथे गाड्यांची रिपेअरिंग वगैरे चालू होती. ऊन खूप लागत होतं. मर्सिडीज गाड्या बघत मी रूमकडे निघालो. मग मी इव्हिनिंगला बाहेर जेवण्यासाठी व फिरण्यासाठी निघालो. तिथे जाताच मला एक इंडियासारखी ट्रक दिसली. मग तिथेच एका इको शॉपच्या बाहेरून सामान दिसत होतं. मग ते मी पाहत ते पाहायला आतमध्ये गेलो. मग ते सामान वगैरे पाहून तिथे खूप व्हरायटीचे मॅगीज वगैरे नूडल्स वगैरे होते. मग ते पाहत असताना मला एक युनिक चीज दिसली म्हणजे एक नकली बंदूक. मला ते पहिल्यांदा सुरू बंदूक आहे असं वाटलं, परंतु ते तर लायटर होतं. त्यातून आग बाहेर पडत होती. मग ते पाहत मला अजून एक गोष्ट दिसली. ते म्हणजे त्यातील शॉपवाल्यांनी डिस्प्लेसाठी एक जुना मोबाईल म्हणजे टेलिफोन ठेवला होता. मलेशियन लोक जुन्या वस्तू वगैरे असे जपून ठेवतात आठवणीसाठी. मग ते वगैरे पाहत होतं परंतु ते चालत नव्हतं. मग ते थोडेफार वगैरे फोटोज वगैरे काढून मी रूमकडे जाण्यासाठी निघालो. रूमकडे जात होतो. वातावरण खूप छान झालं होतं. इथले खूप सुंदर रस्ते वगैरे असं प्रकारे होतं. व ते रस्ते वगैरे हे स्वच्छ ठेवण्यासाठी रोज मेंटेन करतात. सकाळी गव्हर्मेंटचे माणसं वगैरे येऊन रस्ता वगैरे रोज झाडून काढतात व इथे कचरा कुठेच दिसत नव्हता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व माझे विचार हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी. व माझं यूट्यूबला एक चॅनल आहे तिथे पण जाऊन सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद आणि तुमच्या या भावाला सपोर्ट करा.